हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पावभाजी। तर त्यासाठी मी 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून साली काढून कापून घेतलेले आहेत। बघू शकताय, हे बघा, मस्त साली काढून मोठे मोठे फोडी करून घेतलेल्या आहेत। आता या कुकरच्या भांड्यात ठेवले आहेत मी आणि 1 ढोबळी मिरची घेतलेली आहे। फ्लावर घेतलेला आहे एवढा, बघू शकताय तुम्ही, आणि 1 वाटी मटार घेतलेले आहेत। तर आता आपण ढोबळी मिरची आणि फ्लावर मस्त कट करून घेऊया। बघू शकताय, मस्त फ्लावर आणि ढोबळी मिरची कट करून घेतली। आता हे सर्व आपण कुकरच्या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये त्यात थोडीशी हळद टाकते मी कलर येण्यासाठी, बाकी काही घातलेलं नाहीये मी। कुकरला आपण छान शिजवून घेऊयात भाज्या। तोपर्यंत 3 टोमॅटो आणि 3 मोठे कांदे आणि 1 छोटासा कांदा, असे 4 कांदे आणि 3 टोमॅटो घेतलेत। चिरून घेतलेले आहेत, बघू शकताय। आता गॅस पेटवून कढई गरम करत ठेवली। आता यामध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल थोडंसं जास्त घालायचं आणि त्यात बटर घातलेलं आहे थोडंसं, बघू शकताय तुम्ही। आणि ही आलं लसूणची पेस्ट आहे, ते आलं लसूणची पेस्ट या तेलामध्ये सोडणार आहे मी आता। आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची व्यवस्थित तेलात, बघू शकताय तुम्ही। आता हे कांदे चिरून घेतलेले बारीक तेही घालून घेते तेलामध्ये। कांदा छान तळा गेलाय, बघू शकताय, गुलाबी रंगावर। आता टोमॅटो घालून घेते या तेलामध्ये, कांद्यामध्ये। टोमॅटो छान शिजवून घ्यायचे, एकदम मऊ। एकदम टोमॅटो गाळ व्हायचे, गाळ झालेले आहेत, बघू शकता, गाळ करून घ्यायचे। आणि आता हे स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊयात शिजलेले बटाटे, वाटाणा, ढोबळी मिरची, फ्लावर, सगळं स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आता हे पाणी काढून ठेवलेलं होतं बटाट्यातलं, ते थोडंसं घालून मिक्स करून घेते मी। आता यात चवीनुसार मीठ घालायचं कांदा टोमॅटोच्या ह्याच्यात ग्रेव्हीमध्ये, बघू शकताय। मस्त परतून घेऊयात। या स्मॅशरच्या साह्याने मी टोमॅटो छान आपला व्यवस्थित दाबून घेतलेला आहे, बघू शकताय। मस्त एकजीव झालेला आहे टोमॅटो आणि कांदा, मस्त शिजले टोमॅटो। आता आपण हे बटाट्याचं ह्याचं बॅटर घालून घेऊयात। त्या अगोदर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे मी, 1 ते 1.5 चमचा घालायचं, तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात। आणि हा पावभाजीचा मसाला घालायचा 2 चमचे। मस्त परतून घेऊयात आपण मसाले तेलामध्ये, बघू शकताय तुम्ही। आता आपण हे बॅटर घालून घेतलं, भाज्या शिजवलेल्या भाज्या सगळ्या। आता एकजीव करून घ्यायचं भाज्या आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही मिक्स करून
आणि आता उरलेलं हे भाज्याचं पाणी तेही यात घालून घ्यायचं. बघू शकताय मस्त पावभाजी आपली. ह्याला कलर येण्यासाठी तुम्ही तिखा लाल मिरची घालू शकता, मिरची पावडर, काश्मीरी तिखा लाल असं. तर मी काही इथं फूड कलर वगैरे घातलेले नाही आहेत. आणि कोण कोण गाजर बीट घालतं, त्यानं गुळचट कलर चव येते, त्यामुळं मी गाजर बीटसुद्धा घातलेलं नाही आहे. आणि मी केमिकलचं कलरसुद्धा घातलेला नाही, कारण हानिकारक असतो कलर आपल्या पोटासाठी. त्यामुळं कलर न वापरता अशीच भाजी मस्त करून घेतलेली आहे कोथिंबीर घालून. आता आपण जी गाड्यावर आपली ठेल्यावर मिळते पावभाजी, त्या टाईप मी त्याला तव्यावर तुम्हाला परतून देणार आहे. बघू शकता, त्यासाठी मी तव्यात बटर टाकलेलं आहे. आणि आता थोडंसं लाल तिखट घालते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपली पावभाजीची भाजी घालायची या तव्यावर. पावभाजीची भाजी घालून घेतली 2 ते 3 चमचे मस्त. बघू शकताय तुम्ही, ठेल्यावर अशीच तव्यात पावभाजी बनवतात, सेम तशीच टेस्ट येते. नक्की करा तुम्ही पण असं. आणि कशी वाटली पावभाजी नक्की सांगत जावा, कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा रुपाली पाककला. हे बघा, आता आपण ही भाजी काढून घेऊया या ताटामध्ये. भाजी काढून घेतली. आता थोडीशी भाजी ठेवलेली आहे मी, यातच अजून थोडंसं अमूल बटर घालूयात. आणि यामध्ये आपण पाव शेकून घेणार आहोत. बटर घातले थोडंसं, बघू शकताय. आता पाव कापून आपण थोडीशी कोथिंबीर घातली मी, थोडंसं लाल तिखट घातलं, मिक्स करून घेऊयात. आता हे पाव आपण परतून भाजून घेणार आहोत. बघू शकताय तव्यावरती. आता थोडंसं बटर लावून मी मागच्या साईडनं सुद्धा पाव भाजून घेते छान बटरवरती. मस्त क्रिस्पी पाव भाजून घ्यायचे. आता आपण पाव काढून घेऊयात. हे बघा, आता पाव भाजून घेते मी. बघू शकता मस्त तव्यावर पाव भाजले. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात सर्विंग प्लेटमध्ये. मस्त दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे पाव. आणि ताटात काढून घेतले मी पाव आता. आणि पावभाजी काढून घेतली. लिंबू, कांदा, कोथिंबीर. कशी वाटली पाव